ही आहे तुंगभद्रा नदी आणि ह्या तुंगभद्रेच्या काठावर हे कोदंडराम इथे श्रीरामाची ना काळ्या कातळामध्ये कोरलेली पूर्णपणे काळ्या रंगाची मूर्ती आहे. मूर्ती खूप मोठी आहे. आतमध्ये शूटिंगला परमिशन नाही, त्याच्यामुळे बाहेरूनच आपण मंदिर पाहू शकता. हे आहे हम्पीमध्ये. हम्पीच्या तुंगभद्रेच्या काठावर सध्या आपण उभे आहोत. सूर्य मावळतीला चाललेला आहे. ही तुंगभद्रा नदी. इथे नदीचं पात्र जरा मोठे झालेले आहे आणि त्या दिशेला ते वाहते खाली. एकदम परफेक्ट व्ह्यू आहे. शांत अशी संध्याकाळी. नुकतेच पाऊस येऊन गेलेला दिसतो इथे. खूप मोठे मोठे दगड तुम्हाला इथे दिसतील. कोदंडराम या मंदिराचे नाव आहे. आणि मंदिराच्या समोर बाहेर असे हे हत्तीचे 2 शिल्प आहेत. हा छोटा मुलगा त्याचा पाय बसलेला आहे. सेम धून का सगळे का सेम धून म्युझिक. पाय चपला नाही का बघू ते चपला काय लागते. चल जायचं का आतमध्ये जाऊन मध्ये आरतीला थांबायचं. तर मित्रांनो इथे कोटी शिवलिंग म्हणून एक स्थान आहे आणि ह्या स्थानावर ना आपण पाहायला जाणार आहोत. तर तिथे एक मोठे शिवलिंग आणि त्याच्या आसपास एक छोटे छोटे 1000 छोटे शिवलिंग आहेत असं म्हणतात. त्या स्थानाला इथं कोटी शिवलिंग असं म्हणतात. चला तर पाहू. त्यांचं असं म्हणणं आहे की इथे
तुंगभद्रा नदी जिथे उत्तरेकडे वळते त्या स्थानाच्या जवळ हे कोटी शिवलिंग आहे. तर पाहू दगड बघू शकता किती मोठे मोठे आहेत. इथे एक नैसर्गिक गुहा आहे समोर. तर आता आपण शिवलिंग बघूया. आपण चाललो आहोत कोटी शिवलिंगाकडे. थांब रे. तर आता आपण पोचलो आहोत कोटी शिवलिंग या स्थानावर. एक मोठे शिवलिंग यांच्या शिवलिंगाच्या शेजारी असे 1000 छोटे छोटे शिवलिंग निर्माण करण्यात आलेले आहेत. पाहू शकता इथं ह्या छोट्या छोट्या दगडांवर मूर्ती कोरलेली आहेत चारी बाजूने. किती नक्षीदार शिवलिंग. एक कोटी. तर तिथे पलीकडे एक 2 हे आहेत कोटी शिवलिंग. तिकडे एक मोठे शिवलिंग आणि त्याच्या जवळ आसपास 1000 शिवलिंग कोरलेले आहेत. त्याच्यानंतर इथे एक दुसरी मूर्ती ह्या दगडांवर. इथे सुद्धा एक मोठे शिवलिंग आणि त्याच्या आसपास छोटे छोटे शिवलिंग कोरलेले आहेत. या तुंगभद्रा नदीला जेव्हा पूर येतो, पाणी येतं जास्त, तेव्हा याला जलाभिषेक होतो याचा. ह्या तिथे समोर जे आपण गिंबल ठेवले काळा बॉक्स, त्याच्या तिथे पूर्ण नंदी आहेत. जवळजवळ ते 1 2 3 4 5 6 7 8 10 नंद्यांच्या मूर्ती आहेत. त्यानंतर इथं पाहू शकता. आता हे कोटी शिवलिंग पाहून झाल्यानंतर लगेच इथे एक मोठा दगड आणि इथे कृष्णाची मूर्ती आहे. इथे एक छोटं शिवलिंग आहे अजून एक. त्याच्यावरचे लिंग तुटलेले दिसतं. हा जो मोठा दगड आहे इथे खाली अजून करून टाकत. इथे कृष्णाची शय्या अवस्थेतील म्हणजे झोपलेली मूर्ती दिसते का बघा तुम्हाला. त्याचा फोटो वगैरे मी टाकेन. इथे हे तुंगभद्रा नदीचं पात्र आणि तिथे पलीकडे नदीच्या पलीकडे एक सुग्रीवा केव म्हणून आहेत. इथे समोर एक नंदी. त्याच्यानंतर एक समोर तिथं अजनेरी पर्वत समोर दिसत असेल. तिथे हनुमानाचा जन्म झाला असं इथे आख्यायिका सांगितली जाते. त्याच्यानंतर आपण प्रत्येक बघूया. हे शिवलिंग पूर्वीच्या काळी ते मंडप वगैरे असेल. हे जे शिवलिंग आहे तिथं ना 2 एक लेडीज आणि जेंट्स मूर्ती आहे स्त्री आणि पुरुषाची. तर त्या ह्या लिंगांच्या पूजा करताना दिसत आहेत. मूर्ती दाखवतो तुम्हाला. हे पहा एक लेडीज आणि एक जेंट्स ह्या शिवलिंगांची पूजा करताना हे. चला तर नवीन स्पॉटवर जाऊया. हे तुम्हाला इथं नंदींच्या मूर्ती दाखवतो. इथे दगडामध्ये कोरलेल्या नंदी आहेत. इथे एक छोटे शिवलिंग आहेत असे 2 आणि इथेच पलीकडे 2 मोठी शिवलिंग आहेत अजून. पाहू शकता तिथे आसपास भरपूर आहे. त्याच्यामुळे या स्थानाला कोटी शिवलिंग असं म्हणतात. इथे भरपूर शिवलिंग नॅचरल दगडावर कोरलेले आहेत. उत्तम असा प्लेस. इथे शक्यतो जास्त टुरिस्ट येत नाहीत. तुम्हाला यूट्यूबवर पण बऱ्याच ठिकाणी ही प्लेस सापडत नाही. आम्हाला पण बरेच अर्धा तास लागला शोधायला. ओके चला नवीन स्पॉटवर जाऊया. तर आता आपण आलो आहोत सुग्रीव केवमध्ये. सुग्रीव गुफा. सुग्रीव हा वानरांचा राजा होता. प्रभू श्रीरामांना मदत केलेली आहे. त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल. सुग्रीव केव. चला तर पाहूया. इथं गुफा आहेत नैसर्गिक तयार झालेल्या काही यांच्या. ती छोटी गुफा आहे आतमध्ये. पाहू शकता ही छोटी आतमध्ये असे. चला इथे मंदिर वगैरे असेल एक सुग्रीवांचं. हे बघा सुग्रीव गुफा आहे. आतमध्ये सुग्रीवाचे पायाचे ठसे. सुग्रीवाच्या पायाचे ठसे आहेत आतमध्ये. इथे सुग्रीवांच्या पायाचे ठसे आहेत. जेव्हा रावणाने सीतेला पळून नेलं होतं विमानातून, त्यावेळेस रावणाने सीतेच्या अंगावरचे जे दागिने आहेत ते या ठिकाणी टाकले होते आणि ते वानरांचा राजा सुग्रीवाला मिळाले होते. आणि त्याने ते जपून ठेवून ज्यावेळेस राम सीतेच्या शोधामध्ये लंकेला निघाला होता त्यावेळेस या ठिकाणी सुग्रीवाने ते दागिने रामाला दाखवले होते आणि रामाची खात्री पटली होती की रावणाने त्या ठिकाणी सीतेला पळून नेलेलं आहे. तिथे दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या कसे पाहिले आता आपण. इथे दगडामध्ये कोरलेले पायऱ्या आहेत. सुग्रीव गुफा जी आहे, सुग्रीव गुफेच्या डाव्या हाताला एक छोटासा तलाव आहे. या तलावामध्ये ही जलपर्णी वाढलेली. परंतु आपण शहरामध्ये बघतो की जलपर्णी ही अशुद्ध पाण्यामुळे वाढते. परंतु या ठिकाणी हे पाणी एकाच ठिकाणी साठून जलपर्णी निर्माण झालेली आहे. त्या जलपर्णीचं तुम्ही एकंदरीत अवस्था बघू शकता. किती लुसलुशीत आणि तजेलदार ही जलपर्णी आहे आणि तिला एक सुंदर अशी जांभळ्या रंगाची फुलं आलेली आहेत. आपण पाहू शकता ही फुलं. आणि आपण एक फुल या ठिकाणी घेऊया. तर ते पूर्ण झाडच येणार आहे आणि आतमध्ये ही फिकट निळ्या रंगाची फुलं आहेत आणि त्या फुलाच्या
एका पाकळीवरती जांभळा रंग आहे, त्या जांभळ्या रंगात परत पिवळ्या रंगाचा त्या ठिकाणी पिवळा रंग भरलेला आहे. तसं हे फुल आपण या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं एक रानफुल म्हणूयात, पानफुल म्हणूयात. या ठिकाणी पूर्ण तलाव या ठिकाणी या फुलांनी भरलेला आहे. आणि बाजूला भाताची शेती आहे, नारळाची शेती आहे, तर ती आपण बघू शकता. तिकडे पण एक पुढे. आणि सुग्रीव केवच्या उजव्या हाताला एक छोटासा एकदम छोटासा तलाव आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कमळाची फुलं फुललेली पाहायला मिळतील. कमळ दाखव ना. तर हे कमळ आपण त्याच ठिकाणाहून घेतलेलं आहे. हे सुंदर अशा पद्धतीचं कमळ आहे आणि हे जलपर्णीचं फुल आहे. तर ही फुलं आपल्या मनाला नक्कीच प्रसन्न करतात. तर सप्टेंबर महिना चालू आहे आणि थोडंसं ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याकडे याला पैसा म्हणतात, पैसा. पण आपल्याकडे एवढे मोठे नाही सापडत, ते भरपूर खूप मोठे. आता आपण विठ्ठल मंदिराकडे चाललो आहोत. तुम्ही जो दगडी रथ वगैरे बघितला असेल तर तिथे विठ्ठल मंदिराच्या समोर हे मालगाडी बघा स्लो मोशनमध्ये चाललेली आहे. आपण चालू आहोत विजय विठ्ठल मंदिराकडे. जो दगडी रथ आहे तो तुम्ही तिथे पाहू शकता. तर बरंचसं लांब आहे, 1 किलोमीटरचा प्रवास आहे, पायीच आहे. हंपी पायी चालण्यातच मजा आहे. तर ह्या कमान वगैरे छोटे मंदिर, दीपगृह, दीपस्तंभ इथे दिसत आहेत आपल्याला रोडने. पुरातन काळी इथे एक मंदिरावर एक छोटे घोरपड आहे. तुम्हाला घोरपड दाखवतो. तानाजी मालुसरेंनी याच घोरपडीचा उपयोग करून आपला तोरणामध्ये हा सिंहगड जिंकला होता. हे बघा विजय विठ्ठल मंदिराकडे जाताना इथं समोर एक भग्नावस्थेतील मंदिर आहे आणि त्याचं दगड खाली पाषाण. तिथे एक स्त्री आणि लेडीज अशी प्रार्थना करताना दिसत आहेत. ते शक्यतो इकडे एक मंदिर आहे, याच्याच आपण घोरपड पाहिले होते आता. आणि ते समोर आहे. शक्यतो या देवांची प्रार्थना ह्या मंदिर करत असतील. नक्षीदार असं शिल्प आहे. इथे विजय विठ्ठल मंदिराची कमान आहे. आतमध्ये पण एक कमान आहे. शक्यतो याला डबल मजली कमान म्हणतात. मंदिरच एक प्रकारे आहे. ते छोटे छोटे मंदिर आहेत. पूर्वीच्या काळी सिक्युरिटीसाठी वगैरे बांधले असतात. वर इथे नक्षीदार पिलर आहेत. मंदिराचे पण आता पडलेले आहेत. झाडांच्या पाण्यात आवडायचं होतं वाढून सो आता आपण पोचलो आहोत विजय विठ्ठल मंदिराच्या गेटवर. आता आपण विजय विठ्ठल मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत. आणि हे हंपीला आल्यानंतर इथे शक्यतो सगळे येतातच. म्हणजे हा जबर लोकेशन आहे. इथे तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी गाड्या पण उपलब्ध आहे चार्जिंगवरच्या. हे आहे ते मंदिर. इथे कुंड आहे छोटंसं. आता आपण आलो आहोत विजय विठ्ठल मंदिर आणि हा आहे तो दगडी रथ. इथे 50 आता तुम्ही 50च्या नोटावर जो फोटो पाहत असताल तो हा आहे दगडी रथ. पाहू शकता. बाकीचे हे मंदिर आहे. इथे मंदिराची कमान इथून आपण आलो होतो. आणि हा इथं हा पूर्ण दगडाच्या याच्यातलं बांधकाम आहे. तुम्हाला दगडी विठ्ठल कोणाला दिसणार नाही, लाकूड पण नाही दिसणार. इथे खाली जो पिलर आहे 2 चाकांना, पूर्वीच्या काही हारत चालायचा असं म्हणतात. त्याच्यानंतर ह्या पाठीमागे हे 2 कुंडे आहेत त्याच्या. 50च्या नोटेवर सध्या ह्या मंदिराचा फोटो आहे. इथं सुद्धा मूर्ती आहेत. शक्यतो हार तोडण्यासाठी शक्यतो हत्तीचाच वापर केला जातो. घोडे वगैरे नका हा लक्ष्मी.
हा आहे कल्याण मंडप मित्रांनो. याच्या उत्कृष्ट असं नक्षीकाम आहे. इथे जुन्या काळी रिफ्लेक्शन होण्यासाठी हा इथे ग्रीन कलर वापरलेला आहे. बऱ्याच ठिकाणी कोणताही कलर मिक्स नसताना, केमिकल वगैरे मिक्स नसताना त्यामध्ये इथे प्रत्येक खांबावर एक ना एक गोष्ट लिहिलेली आहे, एक कहाणी लिहिलेली आहे. प्रत्येक खांब, प्रत्येक नक्षी तुम्हाला एक गोष्ट सांगून जाते इथे. आणि प्रत्येक गोष्टीचा जर अर्थ लावायचा म्हणलं तर कमीत कमी 1 ते 2 महिने इथे लागू शकतात ते पाहण्यासाठी. नरसिंहाचे मंदिर, घोडे, समुद्रमंथन, अप्रतिम असं हे कल्याण मंडप आहे, उत्कृष्ट असा. चला पुढल्या वास्तूकडे जाऊया. इथे ना प्रत्येक मंदिराचा जो वरचा कळस आहे त्या कळसाच्या खाली, बरोबर खाली इथे ना एक असा गोल आहे प्रत्येक ठिकाणी. याला पूर्ण ग्रॅव्हिटीचा काय म्हणतात त्याला अर्थ लावून किंवा तिथे काही ना काही तिथे अर्थ लपलेला असतो त्यांच्या त्या गोलच्या सेंटरला. वर बांधकाम बघा. पूर्ण खांब एका लाईनीमध्ये येतं मला इथून दिसेल. अलीकडे अशाच प्रकारचे पिलर आहेत 5. कोणत्या अँगलने कुठूनही पाहिलं तरी पिलर एका लाईनीमध्ये दिसतात तुम्हाला. नंतर ते यांना दगडी बांधकाम देऊन सपोर्ट केलेला आहे. पिलर यांना मंडप म्हणता शकतात. प्रत्येक खांबावर एक नाही अशा अनेक मूर्ती आहेत. आणि कोणत्या मूर्तीचा काय अर्थ लावायचा. आपण झाड पाहू शकतो किती जुने झाडाच्या सालीवरून. वर पण बघा चाफ्याचं झाड दिसतं. फुलं वगैरे नाही दिसत. उन्हाळ्यात जास्त फुलं येतात. एक सर्वात मोठं मंदिर आहे ते तुझे विठ्ठल मंदिराचं. त्याला आतमध्ये चाललो आहोत आपण. सर्वात मोठं मंदिर आहे त्याला. इथं काय होतं काय अरे इकडे बघ सपोर्ट दिलाय. मुख्य मंदिर कुठे आहे. मंदिरात काहीच नाही सध्या, मूर्ती नाही आहेत. सभा मंडप या मंदिराचा. तर आपला हा घाणा दिसतो लहान मूल. इथे दही ताक निर्मिती जुन्या काळी करतात तशी. हा श्रीकृष्ण आहे दही चोरताना. वर बाळ श्रीकृष्ण, तिथे पण श्रीकृष्ण. आपल्या या पिलरवर आपल्या नर्तिका दिसतात. इकडे सुद्धा एक नर्तक मूर्तिकार नृत्य करताना आहेत. नटराजची वर मूर्ती आहे आणि इथे विष्णूचा मूर्ती असेल. इथे एक विष्णूची मूर्ती आहे. इथे एक या पिलरवर आपल्याला एक छोटं मूळ आईचे दूध पिताना दाखवण्यात आलेले आहे. इकडे फुल कोरले. तर एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण आलो आहोत महानवमी डब्बा. इथे प्लेस आहे. बाहेर इथे एक लोखंडात पूर्ण दगडामध्ये कोरलेला खूप मोठा दरवाजा होता. आता नवीन प्लेस पाहूया आपण. इथे जास्तीत जास्त जलाशय, कुवा, विहीर यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे हंपीचा. हे दगडी दोन आतमध्ये नैसर्गिक रोड आहे. फोटोसाठी याचा वापर केला जातो.
दरवाजावर एक हत्ती फोटो आहे, मूर्ती आहे. इथे हा राणींना राहण्यासाठी तयार करण्यात आलेला प्लेस आहे. महानवमी डब्बा म्हणून म्हणतात त्याला. इथे दसरा उत्सव साजरा केला जायचा त्या काळी. प्लेस आहे. सिंहासन टाईप आहे ते, राजवाडा वगैरे असू शकतो. आणि बऱ्याचशा सगळ्यांच्यावर हत्तीचा फोटो आहे. त्याला टाकत वर घोडा आणि खाली हत्ती. वर राण्यांच्या मूर्ती आहेत. राणीला राहण्यासाठी तयार केलेली जागा होती. आणि त्यावर एक मोठं सिंहासन आहे. एक तलाव वगैरे असं सध्या काहीच नाही आहे इथे. गोवा टाईपच वाटतंय, विहिरी टाईप सारखं. तिकडे खाली एक विहीर आहे, तिथे जाऊन येऊ आपण. हा एक तलाव येते. आता पाणी नाही, अजून एक पूर्ण हा तलाव आहे ना, जलाशयासाठीच प्रसिद्ध हा भाग आहे. अंघोळीसाठी त्या खाली जात असतो. तिकडे पण काही रूम आहेत. एक सिंहासन आहे, इथे राजा बसून इथे दसरा महोत्सव इथे साजरा केला जायचा. पाहण्यासाठी या भागाची निर्मिती केली आहे. इथे समोर एक काली पत्थरवाली पुष्करणी. काले पत्थर म्हणजे हे काळ्या दगडातील पुष्करणी. पुष्करणी म्हणजे तलाव. त्या तलावाला इथे आंघोळ्या केल्या जायच्या. असा हा भाग आहे. पाहूया आपण काळ्या दगडातील तलाव. शक्यतो या भागात सगळी काही चुनखडक सापडतं, त्याच्यामुळे काळ्या दगडातील तलाव दुर्मिळच म्हणावं लागेल. काळ्या दगडातील तलाव. आणि या तलावामध्ये पाणी येण्यासाठी इथून एक सोय केलेली आहे. एक त्या काळी दगडी पाईपलाईन आहे. ते पाहू शकता. अशी पाईपलाईन, मोठी पाईपलाईन आहे. कुठून तरी पाणी येत असावं याच्यामध्ये. बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन दगडी पाईपलाईन आहे. तिकडून इकडे पाणी आणि इथे तलावामध्ये सोडण्यात यायचं. हे आहे हजारा रामचंद्र मंदिर. इंग्लिशमध्ये हजारा आहे. चला आतमध्ये हे पाहू. टेम्पल वर अप्रतिम अशा मूर्ती आहे. सौंदर्य स्ट्रक्चर इथं भिंतीवर सुद्धा मूर्ती लिहिल्यात. वर पाहू शकता मूर्ती झूम करून. इकडे दीपस्तंभ आहे, मंडप आहे. इथे प्रत्येक भिंतीवर एक गोष्ट कोरली. परत रामायण, महाभारत. आतमध्ये काळ्या मंदिरातील काळ्या दगडाचे पिलर आहेत. त्याच्या उत्कृष्ट नक्षीकाम आहे. इकडे पण आहे सगळं काळाचं. पूर्ण 4 पिलर. गणपती, गणेश, सरस्वती. मुख्य मंदिर हे आतमध्ये दरवाजा बंद आहे. हजार रामचंद्र मंदिर. उत्कृष्ट नक्षीकाम. इथे रामायण, महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत ह्या मूर्तींवर. एक मंडप आहे.
काही बघ खोल येते पाणी पण येते ना. पाठीमागे मूर्ती आहे. लोटस महल पाहू आपण. याला हातीशाळा म्हणतात. काही याला सचिवालय सुद्धा म्हणतात. इथे हत्ती बांधायचे असा त्याचा अर्थ होतो. इकडे पण एक वाजतो आयताकार. वर डबल मजली आहे. इथून वर जाण्यासाठी शिडी आहेत. तिकडे बाहेर जाण्यासाठी इथे सुद्धा वर नक्षीकाम आहे. हत्ती बांधण्याची जागा आहे. इथून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जागा आहेत. तर वर एक मजली टेम्पल आहे. कोण याला हत्ती बांधण्याची जागा म्हणतं, कोण सचिवालय म्हणतात तिथे त्या काळी. अजून एक हत्तीगृह किंवा सचिवालय आपण ते पाहू इथे शेजारीच. ही पूर्ण बिल्डिंग अशी आयताकृती आहे. थोडं सुंदर असा सुशोभित केलेला पोर्च आहे. इथे आपण शेवट आहे. आज आपला इथं आला आहोत कृष्ण मंदिरात. भरपूर मंदिरे पाहिली आपण आज. प्रत्येक मंदिराचा अर्थ काढणं, प्रत्येक शिल्पाचा अर्थ काढणं आणि सांगणं एवढंही सोपं नव्हतं. म्हणून जेवढे ठराविक मंदिर आहेत हंपीतले ते आपण पाहून झालं. एक शेवटचं मंदिर आहे कृष्ण मंदिर म्हणून शिल्प हे पाहू शकते. प्रत्येक कृष्ण मंदिरामध्ये कृष्णाच्या क्रीडा लीला या इथे कोरलेल्या आहेत मंदिरावर. खूप मोठं मंदिर आहे हे सुद्धा. या शिळा एक प्राचीन शिळा